नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण 4 डिसेंबर 2024 च्या चालू घडामोडी पाहणार आहोत। यामध्ये आपण एकूण 10 प्रश्न आणि त्यांची महत्त्वाची माहिती पाहणार आहोत मित्रांनो। आणि तुम्हाला जर या व्हिडिओची पीडीएफ हवी असेल ना, तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे। तेथे तुम्हाला सर्व व्हिडिओच्या पीडीएफ अगदी फ्री मध्ये मिळतील। तर मित्रांनो, वेळ वाया न घालवता आपण या व्हिडिओला सुरुवात करूयात। तर या अगोदर आपण कालच्या चालू घडामोडी पाहून घेऊया। तर कालचा पहिला प्रश्न होता, राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस 2024 कधी साजरा केला जातो? तर 2 डिसेंबर रोजी साजरा केला जातो। यानंतर कोणत्या राज्य सरकारने डिसेंबर 2024 मध्ये प्रयागराजच्या महाकुंभ क्षेत्राला तात्पुरता जिल्हा म्हणून घोषित केले? तर उत्तर प्रदेश। या पुढील प्रश्न, भारतातील वनस्पती आरोग्य व्यवस्थापनाला प्रोत्साहन देण्यासाठी भारत आणि कोणत्या बँकेने $98 दशलक्ष कर्ज करारावर स्वाक्षरी केलेली आहे? तर आशियाई विकास बँक। यानंतर पुढील प्रश्न, जागतिक संगणक साक्षरता दिवस 2024 कधी साजरा केला जातो? तर 2 डिसेंबर रोजी साजरा केला जातो। पुढील प्रश्न, CII चे ईज ऑफ डुईंग बिझनेस आणि नियामक व्यवहार पोर्टल कोणत्या केंद्रीय मंत्र्यांनी सुरू केले आहे? तर पीयूष गोयल। या पुढील प्रश्न, भारत आणि कोणत्या देशामध्ये द्विपक्षीय संयुक्त लष्करी सराव हरिमी शक्ती आयोजित करण्यात आला? तर मलेशिया। यानंतर पुढील प्रश्न, भारत आणि कोणत्या देशामध्ये पहिला संयुक्त सराव सिनबॅक्स आयोजित करण्यात आलेला आहे? तर कंबोडिया। या पुढील, सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा 2024 चे पुरुष विजेतेपद कोणी जिंकले? तर लक्ष्य सेन याने जिंकले आहे। यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, तर सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा 2024 चे महिला विजेतेपद कोणी जिंकले? तर PV सिंधूने जिंकलेले आहे। यानंतर मित्रांनो, शेवटचा प्रश्न होता कालचा, तर 5व्या फिल्मफेअर OTT अवॉर्ड्स 2024 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणजेच पुरुष अभिनेता वेब फिल्म पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? तर दिलजीत दोसांझ यांना मिळालेला आहे। तर यानंतर आपण आजच्या चालू घडामोडी पाहून घेऊया। तर आजचा पहिला प्रश्न आहे, रायथू भरोसा योजना कोणत्या राज्याची आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, तेलंगणा या राज्याची। कोणत्या राज्याची? तेलंगणा या। तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात। तर तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी रायथू भरोसा योजना सुरू करण्याची घोषणा केलेली आहे, ज्यामध्ये रायथू बंधू अंतर्गत 10,000 वरून 15,000 एकर वार्षिक मदत देण्याचे आश्वासन दिलेले आहे। तर काँग्रेस सरकारने 20,616 कोटी रुपयांचे पीक कर्ज माफ केले, तर 25.35 लाख शेतकऱ्यांना फायदा झालेला आहे। तर राज्य शेतकऱ्यांना मोफत वीज, खत सबसिडी आणि MSP धोरणांसह मदत करते। तर यानंतर आपण तेलंगणाविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात। तर तेलंगणाची राजधानी आहे हैदराबाद। सध्याचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी हे आहेत आणि सध्याचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा आहेत सध्याचे राज्यपाल। यानंतर पुढील प्रश्न आहे दुसरा, तर कोणत्या राज्यातील शिवपुरी जिल्ह्यातील माधव राष्ट्रीय उद्यान हे राज्याचे 8वे व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित करण्यात आलेले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए, मध्य प्रदेश या। कोणत्या? तर मध्य प्रदेश या। तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील जाणून घेऊयात। तर मध्य प्रदेशातील शिवपुरी जिल्ह्यातील माधव नॅशनल पार्क हे राज्यातील 8वे व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित करण्यात आलेले आहे। तर माधव राष्ट्रीय उद्यानाला व्याघ्र प्रकल्प म्हणून अधिसूचित करण्याच्या प्रस्तावाला राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या म्हणजेच NTCA च्या तांत्रिक समितीने मान्यता दिलेली आहे। तर यानंतर आपण मध्य प्रदेश विषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात। तर राजधानी आहे भोपाळ। सध्याचे मुख्यमंत्री मध्य प्रदेशचे मोहन यादव आहेत आणि सध्याचे राज्यपाल बंगूभाई पटेल। आणि लोकसभेच्या एकूण 29 जागा आणि राज्यसभेच्या एकूण 11 जागा आहेत। यानंतर मित्रांनो, पुढील प्रश्न, जागतिक अपंगत्व दिवस 2024 कधी साजरा करण्यात आलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, 3 डिसेंबर रोजी साजरा करण्यात आलेला आहे। केव्हा? तर 3 डिसेंबर रोजी। तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात आपण। तर दरवर्षी 3 डिसेंबर रोजी जागतिक अपंगत्व दिवस 2024 जगभरात साजरा केला जातो, म्हणजेच आंतरराष्ट्रीय दिव्यांग व्यक्तींचा दिवस म्हणून। तर थीम काय होती? तर समावेशक आणि शाश्वत भविष्यासाठी
अपंग व्यक्तींच्या नेतृत्वाला प्रोत्साहन देणे. तर यानंतर संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेने 1992 मध्ये दिव्यांग व्यक्तींचा आंतरराष्ट्रीय दिवस घोषित केलेला आहे. यानंतर आपण डिसेंबर महिन्यातील महत्त्वाचे दिवस देखील पाहणार आहोत. तर 1 डिसेंबर रोजी जागतिक एड्स दिवस साजरा करण्यात आला आणि 2 डिसेंबर रोजी राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस आणि आंतरराष्ट्रीय गुलामगिरी निर्मूलन दिवस आणि जागतिक संगणक साक्षरता दिवस साजरा करण्यात आलेला आहे. यानंतर पुढील चौथा प्रश्न, तर कोणत्या राज्याच्या पर्यटन क्षेत्राला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळालेली आहे? तर महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, लक्ष द्या प्रश्नाकडे. तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी पश्चिम बंगाल. कोणत्या? तर पश्चिम बंगाल. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर पश्चिम बंगालच्या पर्यटन क्षेत्राला आंतरराष्ट्रीय मान्यता प्राप्त झालेली आहे कारण युनेस्कोने हे हेरिटेज पर्यटनासाठी सर्वोच्च गंतव्य स्थान घोषित केलेले आहे. तर यानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी धार्मिक वारसा आणि चहा पर्यटनात राज्यांच्या महत्त्वपूर्ण प्रगतीवर भर दिलेला आहे. तर या विकासामुळे केवळ पर्यटनाला चालना मिळाली नाही तर हजारो तरुणांना रोजगारही मिळालेला आहे. यानंतर पश्चिम बंगाल विषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. राजधानी कोलकाता, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आहेत आणि सध्याचे राज्यपाल CV आनंद बोस आहेत आणि राष्ट्रीय उद्यान बक्सा, गैरुमारा, जलदापारा आणि सिंगलीला हे राष्ट्रीय उद्याने आहेत. यानंतर पुढील 5वा प्रश्न पाहणार आहोत. तर अलीकडेच चर्चेमध्ये असलेला पंबन पूल कोणत्या राज्यामध्ये आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी तामिळनाडू या राज्यामध्ये. कोणत्या राज्यामध्ये आहे? तामिळनाडू या राज्यामध्ये आहे. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात. तर अलीकडेच रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी तामिळनाडूच्या रामेश्वरम मधील नवीन पंबन पुलाची काही खास छायाचित्रे शेअर केलेली आहेत. तर हा भारतातील पहिला व्हर्टिकल लिफ्ट रेल्वे सी ब्रिज आहे जो सध्याच्या 105 वर्ष जुन्या पुलाची जागा घेईल. तर यानंतर नवीन पंबन पूल मंडपम ते पंबन जोडतो, त्यामुळे रामेश्वरम धामला जाणाऱ्या भाविकांना सहज पोहोचता देखील येईल. तर यानंतर नवीन पंबन पूल 2.05 किलोमीटर लांबीचा पूल असून 72 मीटर उभा लिफ्ट स्पॅन आहे. तर देशातील हा अशा प्रकारचा पहिला पूल आहे. तर या स्टील पुलाचे डिझाईन TYPSA इंटरनॅशनल कन्सल्टंटने तयार केलेले आहे. तर त्याच्या डिझाईनमध्ये युरोपियन आणि भारतीय कोड वापरण्यात आलेले आहे, हेही लक्षात ठेवा. यानंतर आपण तामिळनाडू विषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर सध्याचे मुख्यमंत्री MK स्टॅलिन हे आहेत. राजधानी आहे चेन्नई आणि सध्याचे राज्यपाल RN रवी आहेत. यानंतर पुढील 6वा प्रश्न, तर बिबट्याची कोणती दुर्मिळ प्रजाती अलीकडेच ओडिशामध्ये सापडलेली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी ब्लॅक पॅन्थर ही. कोणती? तर ब्लॅक पॅन्थर ही बिबट्याची दुर्मिळ प्रजाती सापडलेली आहे. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर ऑल ओडिशा बिबट्या अंदाज 2024 वर आधारित ओडिशाच्या 3 वन विभागांमध्ये दुर्मिळ मेलानिस्टिक ब्लॅक पॅन्थर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बिबट्याच्या उपस्थितीची नोंद झाली आहे. तर ही प्रजाती शिकार करण्यासाठी विशेषतः असुरक्षित आहे आणि राज्य त्यांच्या संरक्षणासाठी उपाययोजना करत आहे. तर यानंतर सर्वेक्षणात ओडिशात एकूण 696 बिबटे आढळून आलेले आहेत, जे मागील अंदाजांपेक्षा वाढ दर्शवते. तर यानंतर आपण ओडिशाविषयी देखील शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर राजधानी आहे भुवनेश्वर. सध्याचे मुख्यमंत्री मोहन चरण माझी हे आहेत आणि सध्याचे राज्यपाल रघुबर दास आहेत आणि राष्ट्रीय उद्यान भितरकणिका सिमलीपाल आणि लेक आहे चिल्का तलाव. ठीक आहे मित्रांनो, लक्षात ठेवत जा. यानंतर पुढील 7वा प्रश्न पाहणार आहोत. तर कझाकस्तानने आपले पहिले अणुऊर्जा केंद्र कोणत्या तलावाजवळ उभारलेले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी बलखाश तलाव. कोणत्या? तर बलखाश तलाव या. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर कझाकस्तान जगातील आघाडीचा युरोपियन उत्पादक आपली ऊर्जा क्षमता वाढवण्यासाठी लेक बलखाश येथे पहिले अणुऊर्जा केंद्र उभारण्याचा विचार करत आहे. तर काही लोकांनी या प्रकल्पाबाबत चिंता व्यक्त केलेली आहे, त्यामुळे सरोवराच्या पाण्याच्या गुणवत्तेवर परिणाम होईल असे त्यांचे मत आहे. यानंतर या व्यतिरिक्त न्यूक्लिअर प्लांटच्या विरोधकांचे म्हणणे आहे की कझाकस्तानच्या ऊर्जेच्या गरजा कमी प्रदूषित गॅस उडालेल्या प्लांटद्वारे पूर्ण केल्या जाऊ शकतात.
यानंतर कझाकस्तान विषयी शॉर्ट मध्ये महत्त्वाची माहिती देखील पाहूयात आपण. तर राजधानी आहे अस्ताना, चलन आहे तेंगे आणि सध्याचे राष्ट्रपती कसिम जोमार्ट टोकायेव आहे. ठीक आहे मित्रांनो. यानंतर पुढील 8वा प्रश्न पाहूयात. तर भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या सुरक्षेसाठी कोणते ॲप सुरू केलेले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए सुरक्षा हे ॲप. कोणते ॲप्लिकेशन? सुरक्षा हे ॲप. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात. तर रेल्वेने प्रवासी सुरक्षा आणि कर्मचारी प्रशिक्षणासाठी सुरक्षा नावाचे ॲप्लिकेशन लॉन्च केलेले आहे, जे ट्रेन प्रवास अधिक सुरक्षित करेल. यानंतर आपण रेल्वेविषयी सामान्य ज्ञान पाहून घेऊयात मित्रांनो. तर 1853 मध्ये कोणत्या 2 स्थानकांदरम्यान पहिली ट्रेन सुरू झाली? तर मुंबई ते ठाणे. यानंतर जगातील सर्वात उंच रेल्वे पूल खालीलपैकी कोणत्या नदीवर बांधला गेला? तर चिनाब नदीवर. ठीक आहे, लक्षात ठेवा. यानंतर भारतातील कोणत्या गव्हर्नर जनरलच्या काळात रेल्वे मार्गाची स्थापना करण्यात आली? तर लॉर्ड डलहौसिया. पुढील प्रश्न, खालीलपैकी भारतीय रेल्वेचे शुभंकर चिन्ह कोणते आहे? तर भोलू हत्ती आहे. तर यानंतर पुढील प्रश्न पाहूयात. भारतातील पहिली पाण्याखालील मेट्रो? तर कोलकाता या ठिकाणी. पुढील, भारतातील पहिली हायड्रोजन ट्रेन हरियाणा. आणि भारतातील पहिल्या वंदे मेट्रो सेवेचे नाव बदलून नमो भारत रॅपिड रेल असे करण्यात आलेले आहे. आणि मित्रांनो, रेल्वे बोर्डाचे नवीन अध्यक्ष कोण आहेत? तर सतीश कुमार हे रेल्वे बोर्डाचे नवे अध्यक्ष आहेत. तर यानंतर 9वा प्रश्न पाहणार आहोत. तर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच ICC चे अध्यक्षपद कोणी स्वीकारलेले आहे? तर याचे योग्य उत्तर राहणार आहे ऑप्शन बी जय शहा यांनी स्वीकारले आहे. कोणी? तर जय शहा यांनी. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर ICC म्हणजेच आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद. तर स्थापना 1909 मध्ये झाली. मुख्यालय कोठे आहे? तर दुबई मध्ये आहे मुख्यालय. आणि अध्यक्ष आहेत जय शहा. आणि आशिया चषक 2024 महिलाचे आयोजन श्रीलंकाने केले. आणि मित्रांनो, विजेता होता श्रीलंका आणि उपविजेता आपला भारत देश होता. ठीक आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे 10वा. तर कोणत्या राज्याने न्यायिक अधिकाऱ्यांचे निवृत्तीचे वय 60 वर्षांवरून वय वर्ष 61 केलेले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी आंध्र प्रदेश या. कोणत्या? तर आंध्र प्रदेश या. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील पाहूयात. तर आंध्र प्रदेश सरकारने न्यायिक अधिकाऱ्यांचे निवृत्तीचे वय 60 वर्षांवरून वय वर्ष 61 केलेले आहे. तर हा नियम 1 नोव्हेंबर 2024 पासून लागू करण्यात आलेला आहे. आणि या निर्णयामागे न्यायालयीन अधिकाऱ्यांच्या अनुभवाचा अतिरिक्त वर्षभर वापर करणे हा आहे. तर यानंतर आंध्र प्रदेश विषयी शॉर्ट मध्ये महत्त्वाची माहिती. तर राजधानी आहे अमरावती. सध्याचे मुख्यमंत्री एन चंद्रबाबू नायडू आणि सध्याचे राज्यपाल सय्यद अब्दुल नजीर हे सध्याचे राज्यपाल आहेत. आणि मित्रांनो, खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे. आणि हा प्रश्न आपण कालच्या चालू घडामोडीमध्ये पाहिला होता. ज्यांनी कालचा व्हिडिओ पाहिलेला असेल त्यांना नक्कीच या प्रश्नाचे उत्तर येईल अशी मी अपेक्षा करतो. तर प्रश्न असा आहे, कोणत्या राज्य सरकारने डिसेंबर 2024 मध्ये प्रयागराजच्या महाकुंभ क्षेत्राला तात्पुरता जिल्हा म्हणून घोषित केलेले आहे? तर याचे योग्य उत्तर तुम्हाला आपल्या कमेंट बॉक्स मध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा मित्रांनो. आणि तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला भेटूयात नवीन व्हिडिओ मध्ये. धन्यवाद.